नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे भोगीच्या भाजीची रेसिपी. तर ही रेसिपी खास एक वाटण तयार करून करण्यात आलेली आहे. अतिशय टेस्टी ही भाजी होते. तर चला सुरुवात करूया. तर भोगीच्या भाजीकरता काय काय साहित्य लागतं ते सगळ्यात अगोदर आपण बघून घेणार आहे. तर सुरुवात करूया आपण वालापासनं. तर ही वालाच्या जे शेंगा असतात त्या आपण इकडे यूज केलेल्या आहेत. तर सगळ्या भाज्या मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहेत. तर या सगळ्या मिळून खूप जास्त भाजी होते. तर इथे आपण घेतलेले आहेत फरसबी. तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार फरसबीच्या शेंगा घ्यायच्या आहेत. इथे पापडी घेतलेली आहे आपण. वाल आणि पापडी ही थोडीशी वेगळी असते. यातच आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. एक अर्धी वाटी सुकं खोबरं असेल. आणि इथे आपण घेतलेले आहेत चवळीच्या शेंगा. 2 लांब चवळीच्या शेंगा आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आता इकडे आपण घेतलेले आहेत घेवडा. तर घेवड्याच्या बिया किंवा ज्या सोले आहेत ते काढून आपण इकडे वापरणार आहे. इथे आपण ओले हरभरे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर ओल्या तुरीचे दाणे असतील तर ते सुद्धा वापरू शकता. इथे आपण बोरं घेतले 3 ते 4. लसण आणि अद्रक घेतलेला आहे. साधारणतः 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे. आणि इकडे आपल्याला घ्यायचे पावट्याच्या शेंगा. तर या पावट्याच्या शेंगासुद्धा साधारणतः 6 ते 7 होत्या आणि त्यासुद्धा मी बारीक कट करून घेतल्या आहेत. सगळ्या शेंगा व्यवस्थित साफ करून स्वच्छ कट करून घ्या. आणि इथे आपण एक वांगा आणि एक बटाटा आहे. तर ते मिठाच्या पाण्यामध्ये काळं पडू नये याकरता आपण हे चिरून आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे. इथे आपण त्याचबरोबर थोडेसे तीळ वापरणार आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे. एक गाजर आहे बारीक चिरलेला. इथे आपण एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आणि याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे थोडेसे ओले मटार घेतलेले आहेत आपण. आणि इथे आपण भिजवलेले ओले शेंगदाणे. याचबरोबर थोडंसं हिंग. आता जे काही सुके मसाले लागतील ते आपण डायरेक्ट भाजी करताना मी तुम्हाला सांगणार आहे. तर खूप कमी मसाल्यांचा वापर करायचा, तरच ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते. तर सुरुवात करूया एक वाटण तयार करण्यापासून. आता एका पॅनमध्ये थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की यात 1 चमचा आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. जिरं थोडंसं आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे किंवा असं फ्राय करून घ्यायचं आहे. लगेच आपण यामध्ये कांदा ॲड करणार आहे. साधारणतः एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. कांद्याची क्वांटिटी जर भाजी जास्त असेल तर थोडीशी वाढवू शकता. आता हा जो कांदा आहे थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर असंच आपल्याला सतत हे थोडंसं हलवत या प्रकारे परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा आपल्याला ट्रान्सपरंट झाला की यात आपण लसण आणि अद्रक ॲड करणार आहे. यातच सुकं खोबऱ्याचे कापं करून घेतले होते. हवं तर किसून वापरलं तरी चालेल. आणि थोडंसं तीळ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आता ही सगळी जिन्नसं आपल्याला परत एकदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. छानपैकी कांदा आणि जे काही खोबरं आहे त्याचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. अशा प्रकारे कांदा तळल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा. आणि कोथिंबीरसुद्धा 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्या. यातच ओले शेंगदाणे आपण ॲड केलेले आहेत. आता ओले शेंगदाणे थोडेसे टाकलेले आहेत. तर जे काही तीळ ओले शेंगदाणे टाकतो त्यापासून जे वाटण होतं तर ते वाटण भाजी मिळून येण्यास किंवा थोडीशी दाटसर होण्यास मदत होते. तर याकरता आपण थोडेसे ओले शेंगदाणे आपण जे भिजत ठेवले होते त्यातले वापरलेले आहेत. आता हे जे काही वाटण आहे ते फ्राय झाल्यानंतर थंड केल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतोय. तर अशा प्रकारे सगळं वाटण जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक आपल्याला ग्राइंड करायचं आहे. जर अगदीच सुकं वाटलं तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही हे वाटण तयार करू शकता. तर अशा प्रकारे आपलं हे भाजीचं वाटण भोगीच्या तयार आहे. तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया. भाजी लवकर बनावी आणि फटाफट व्हावी याकरता आपण हे कुकरमध्ये आज भाजी बनवून घेतोय. तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं की यात थोडंसं एक अर्धा चमचा हिंग पावडर टाकलेली आहे. आणि यातच आपण जे काही वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते वाटण सगळं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे वाटण आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. खूप छान भोगीची भाजी तयार होते. अशा प्रकारे थोडंसं वाटण तळलं गेलं की यात 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा आपण बॅडगी मिरची वापरणार आहे. यात आवडत असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धना पावडर. आता नॉर्मली कांदा लसूण मसाला टाकला की याचा कलर आणि टेस्ट छान येते. पण इकडे मी बॅडगी मिरची आणि जे काही माझं नॉर्मल मिरची पावडर आहे ती मिक्स असल्यामुळं मी ते वापरलेलं आहे. आता यामध्ये आपण ज्या काही भाज्या घेतल्या होत्या
कट करून त्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करायचे. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर नॉर्मल मिरची पावडरमध्ये थोडासा गरम मसाला वापरून तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा साधा गोडा मसाला वापरला तरी ही भाजी खूप छान होते. आता ज्या काही भाज्या आपण सगळ्या कट करून घेतल्या होत्या, चिरून घेतल्या होत्या, त्या सगळ्या भाज्या आपल्याला या फोडणीमध्ये किंवा या वाटणामध्ये ॲड करायचे आहेत आणि छानपैकी या सगळ्या भाज्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. तरच ही भाजी खूप छान होईल आणि अतिशय लवकर ही भाजी शिजणार आहे जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली तर. तर बघा, जो काही मसाला किंवा जे वाटण होतं ते भाज्यांना अशा प्रकारे कोट करून घ्यायचं आहे आपल्याला. साधारणतः 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच हे परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये या भाज्या वाफवून घेतल्या की त्या छान लवकर वाफल्या जातात. आता वरून थोडेसे मी तीळ ॲड केलेले आहेत. तर यामध्ये बरेच लोक चिंच गुळाचं पाणीसुद्धा ॲड करतात. तर आपण ही नॉर्मल भाजी बनवली आहे. आता फक्त झाकण मी वर ठेवून 5-1 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. भाज्या छानपैकी आपल्या ह्या थोड्याशा मऊसर होतात अशा प्रकारे वाफ काढून घेतल्यामुळं. आणि आता आपण ही जी काही भाजी आहे यामध्ये पाणी ॲड करणार आहे, कारण आपण ही रस्सा भाजी बनवतो आहे. आता अशा प्रकारे यामध्ये आपण पाणी ॲड करूया. साधारणतः 2 ते 3 वाट्या आपण पाणी ॲड केलं आहे. मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण जे काही वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडासा मसाला शेवटी शिल्लक राहतो. त्यामध्ये पाणी ॲड करून ते पाणी ॲड करा आणि कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी करून घ्या. गॅस 2 मिनटासाठी बारीक ठेवा आणि पूर्ण थंड झाल्यानंतर कुकर अशा प्रकारे ही भाजी काढून घ्या. बघा किती सुंदर आपली भाजी तयार आहे. खूप छान ही भाजी शिजलेली आहे आणि याचा जो फ्लेवर आहे किंवा याचा जो एक भाजीचा सुगंध आहे खूप छान येतो आहे. नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे ही आपली भोगीची भाजी तयार. तर एका बाउलमध्ये मी ही भाजी तुम्हाला काढून दाखवणार आहे. बघा किती छान भाजी आपली शिजलेली आहे. प्रत्येक भाजी जे काही आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे ते व्यवस्थित कुक झालेलं आहे. 1 शिट्टीमध्ये ही भाजी खूप छानपैकी तयार होते. साधारणतः ही भाजी बनवायला जर तुमची पूर्वतयारी असेल तर 10 मिनिटामध्ये ही भाजी बनून तयार होते. नक्की ट्राय करून बघा. या भाजीसोबत तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आनंद घ्या. खूप छान आपली भोगीची भाजी तयार. एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला मकर संक्रांतीसाठी हवी असेल तर ते कळवायला नक्की विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत